Hello dear students. आजचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजेच give an alternative arrangement for the following circuit so that the new circuit has the minimum switches. आता हा जो क्वेश्चन आहे हाच तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा इथे विचारला जाऊ शकतो. जसं इन द फॉलोइंग स्विचिंग सर्किट जे की तुम्हाला स्विचिंग सर्किट इथे दिला जाईल त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा आणि परत कन्स्ट्रक्ट करा त्याचा सिम्प्लिफाईड सर्किट. परत यामध्ये म्हटलं गेलेलं आहे गिव्ह एन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. जे काही तुम्हाला सर्किट दिलेलं असेल त्याला अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट ड्रॉन करायचंय. सिंपल सर्किट म्हटलेलं आहे म्हणजे सिम्प्लिफाईड करूनच त्याला ड्रॉन करायचं आहे आणि त्याच्यानंतर सिम्प्लिफाय द फॉलोइंग सो दॅट द न्यू सर्किट इज इन सिम्प्लिफाईड फॉर्म. ओके, तर हे सर्वांचं मिनिंग जे आहे ते सेम आहे आणि मग याला वन बाय वन आपण सॉल्व करतो आहे. अगदी सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल फ्रॉम दिस स्विचिंग सर्किट डायग्राम write down this symbolic form first or we say logical expression. त्याला आपण लॉजिकल एक्सप्रेशन सुद्धा म्हणतो आहे. नाउ सोल्युशन लेट P हा स्विच घेतोय, P हा स्टेटमेंट घेतोय. The switch S1 त्यानंतर Q घेतोय आपण the switch S2 त्यानंतर यामध्ये S3 सुद्धा आपल्याला दिसतो आहे. सो R स्विच घेतो आहे the switch S3. ओके, अशा पद्धतीचे आपण 3 स्विचेस घेतलेले आहेत S1, S2 आणि S3 आणि स्टेटमेंट घेतो आहे PQR. लेट L with the lamp capital L. आणि एवढं झाल्यानंतर the symbolic form or logical expression जरी म्हटलं तरीही चालेल. लॉजिकल एक्सप्रेशन म्हणतोय. लॉजिकल एक्सप्रेशन काय होईल? S1 and S2 are connected in series. For S1 statement is P. So P and Q are connected in series. P and Q. Series म्हटलं की and यूज करतोय आपण. त्यानंतर याला हा सर्किट पॅरलल आहे. सो पॅरलल जर म्हटलं असेल तर or S1 क्वॅट आणि S2 इथे तुम्हाला दिसतो आहे. S1 क्वॅट मीन्स निगेशन P and S2 that is Q. परत यामध्ये काय होईल? that is again this circuit is connected to both the circuits in parallel. ओके, परत हे सर्किट तुम्हाला या दोघांना पॅरलल मध्ये दिसते आहे. सो or आणि R केल्यानंतर इथे S3 आणि S2 आहे. सो S3 is R and S2 क्वॅट मीन्स निगेशन Q. ठीक आहे, तर P and Q or निगेशन P and Q or R and निगेशन Q या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. दिस इज द लॉजिकल एक्सप्रेशन. आणि आता याचा आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? सिम्प्लिफाईड फॉर्म. तर मी इथे न लिहिता इथे लिहितो आहे नाव P and Q or negation P and Q or R and negation Q. आता इथे आपल्याला काय करता येईल? या दोघांमध्ये जर इंटरचेंज करतोय या दोन ब्रॅकेट मध्ये तुम्हाला Q हा कॉमन दिसतोय. Q इज कॉमन. Q जर कॉमन आहे आणि इथे जर तुम्हाला अँड दिसतो आणि बाहेर जर त्यांच्यामध्ये ऑर दिसत असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कडे आपण जाऊ शकतो. यस, म्हणजे कंडिशन थोडीशी ऑब्झर्व करायची आहे. त्यासाठी मी थोडस यांचं अदला बदल करतो आहे, इंटरचेंज करतोय. आणि जिथे आपण इंटरचेंज करतो त्याला आपण म्हणतो आहे कोम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ? कोम्युटेटिव्ह. आठवत असेल बघा, P and Q जर असेल तर इक्विव्हॅलंट Q and P आपण लिहू शकतो.
बरोबर आहे. सो Q and P or Q and negation P or R and negation Q, मी याला ब्रॅकेट देतो आहे. चालेल. तर इथे जो आपण लॉ यूज केलेला आहे दॅट इज कोमोटेटिव्ह लॉ, याला आपण म्हणतो आहे कोमोटेटिव्ह लॉ. आफ्टर दॅट इन बोथ द ब्रॅकेट्स Q इज द कॉमन, Q हा कॉमन घेतो आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार काय होणार P and Q. सो अँड इन द ब्रॅकेट P or negation P, काय केलेलं आहे Q and P or Q and negation P, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे यूज करतो आहे. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर इथे or हा ब्रॅकेट ऍज इट इज negation Q and this is what that is distributive law. Distributive law. After that P or negation P जर असेल तर याचा अर्थ इथे कॉम्प्लिमेंट लॉ होईल, कारण P आहे आणि त्याचं निगेशन आहे म्हणजेच आपण कॉम्प्लिमेंट लॉ कडे जाऊ शकतो. सो Q and according complement law P or negation P, answer is T. or झालेला आहे, or काय झालेला आहे that is R and negation Q. which law we use, that is complement law. हा झालेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. हे लॉ सर्व तुमचे पाठ असायला पाहिजे. आफ्टर दॅट Q and T, that is identity law. So according identity law it is Q or R and negation Q, तर हा झालेला आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ बरोबर. आणि आयडेंटिटी लॉ झाल्यानंतर मग यामध्ये परत आपल्याला ऑर आणि अँड दिसतो आहे. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. सो Q or R and Q or negation Q. Q or negation Q. Which law? That is distributive law. हा झालेला आहे distributive law. After distributive law Q or V as it is, and again here Q or negation Q, that is the complement law. So according complement law it is a T, म्हणजे हा झालेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर. आफ्टर कॉम्प्लिमेंट लॉ परत तुम्हाला इथे आयडेंटिटी लॉ आलेला दिसतोय. सो Q or R and this is identity law. आता हा आयडेंटिटी लॉ झाल्यानंतर याचा आपल्याला सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काढायची आहे. नाउ द सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम हॅज मिनिमम स्विचेस म्हटलेला आहे. न्यू सर्किट डायग्राम यालाच आपण सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम सुद्धा म्हणतो आहे. सो सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम सर्किट इज सिम्प्लिफाईड सर्किट इज. आता सिम्प्लिफाईड सर्किट काय येणार तर हा झालेला आहे Q, ऑर मध्ये आहे म्हणजेच पॅरलल. सो या पद्धतीने आपण घेतो आहे. इथे बल्ब आणि इथे घेतो आहे बॅटरी. ओके. हा झालेला आहे Q म्हणजेच S2, R मीन्स S3 and this is our switching circuit. ही झालेली आहे सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम. ओके. Solution of second. Now किती पद्धतीचे स्विचेस इथे आहेत ते पाहून घ्या. सो S1, S2 आणि S3. लेट P the switch S1, the switch S1. Q the switch S2, R the switch S3. यामध्ये जे तुम्हाला S3 क्वेट दिसतो आहे, S2 क्वेट आलेला दिसतो आहे, याच्याशी आपल्याला काही लेणं देणं नाही आहे. निगेशन मध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो. बरोबर. सो L the lamp capital L, the lamp capital L. After that logical expression is or in symbolic form.
symbolic form. In symbolic form दिलेल्या स्विचिंग सर्किटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून काढायचंय. नाउ दिस S1 that is P is connected to this circuit in series. Series means and. Give the bracket. For this circuit S2 is parallel to S3. हा जर S2 S3 ला पॅरलल आहे म्हणजे याचा अर्थ Q or R झालेला आहे. पॅरलल मीन्स हा. आणि या होल सर्किटला हा परत पॅरलल आहे म्हणजेच मी याला ब्रॅकेट देऊन इथे काय करतो आहे पॅरलल मीन्स ऑर आणि ऑर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल दॅट इज S3 क्वेट मीन्स निगेशन R is in series. S2 is in series with S3 quet means negation and negation Q and इथे झालेला आहे P. ओके, तर आता अशा पद्धतीने आपण याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून काढलेला आहे. आता याचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म पाहिजे आहे. थोडस ऑब्झर्व करायचं आहे. मला तुम्ही सांगा इथे P आहे, इथे अँड आहे, इथे P आलेला आहे आणि याच्यासोबत हा अँड मध्ये आहे. Q और R आहे. इथे जर आपल्याला Q और R आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर डिमॉर्गन्स लॉ यूज करू शकतो म्हणजे Q आणि R हा सारखा होईल. सो अकॉर्डिंग डिमॉर्गन्स लॉ P and Q or R or according De Morgan's law negation of R and R or Q कारण and ला कन्वर्ट करतो आहे सो R or Q म्हणण्याच्या ऐवजी Q or R म्हणतोय चालेल. both are the same meaning and P and P. आता हा P आणि हा ब्रॅकेट जर मला इंटरचेंज करायचा असेल तर आपण असोसिएटिव्ह लॉ दॅट इज कोम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो. तर इथे जो लॉ आपण यूज केलेला आहे दॅट इज डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ त्यानंतर यामध्ये मला इंटरचेंज करायचं आहे सो वी यूज कोम्युटेटिव्ह लॉ दॅट इज P and Q or R or P and negation of Q or R. Commutative law. Okay. After that, P common आहे. या दोघांमध्ये अँड दिसतो, या दोघांमध्ये अँड आणि इथे ऑर म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कडे आपण जाऊ शकतो. सो अकॉर्डिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ P and now in the bracket Q or R or negation of Q or R. तर कुठला लॉ यूज केलेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. चेक करून पहा P and Q or R त्यानंतर मिडल आहे P and negation of Q or R. आता एवढं झाल्यानंतर P and आता मला तुम्ही सांगा हा झालेला आहे P तर हा झालेला आहे निगेशन P मीन्स which law complement law. So according complement law the answer is what that is T आणि म्हणून इथे कुठला लॉ आहे तर that is complement law. त्यानंतर P and T जर म्हटलेलं असेल तर आन्सर दॅट इज P आयडेंटिटी लॉ. आणि एवढं झाल्यानंतर आता याचं आपल्याला पाहिजे हे सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम. सो द सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम इज स्विचिंग सर्किट म्हणतो आहे स्विचिंग सर्किट इज सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट इज. आता फक्त तुम्हाला एक स्विच इथे आलेला दिसतो आहे सो द आन्सर इज व्हॉट. तुम्ही या पद्धतीने सुद्धा ड्रॉन करू शकता. लक्षात घ्या दिस इज
S1 कारण P आलेला आहे आणि या पद्धतीचा आपण एरो दाखवू शकतो. और किंवा याला जर आपल्याला कंप्लीट करून दाखवायचं असेल तर या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. ओके, हा झालेला आहे लॅम्प. त्यानंतर इथे लावतोय आपण बॅटरी. तर हा झालेला आहे स्विच S1. तर या पद्धतीने डायग्राम काढली तरी चालतं किंवा या पद्धतीने काढली तरीही चालेल. एवढे सारे स्विचेस होते आणि फक्त एका स्विचने त्याचं काम होणार होतं. तर हा झालेला आहे त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म. ओके, आणि परत दोन प्रॉब्लेम्स आपण याच्यावर घेतो आहे. थर्ड नंबर, आता यामध्ये जे स्विचेस आलेले आहेत दॅट इज S1, S2, S3, S4 अँड S5 पर्यंत आलेले आहेत. आता पाहायला तर फार कॉम्प्लिकेटेड वाटतंय परंतु इझी असतात. असे पण प्रॉब्लेम इझी असतात, फक्त व्यवस्थितपणे लॉज यूज करा. ओके, तर इथे काय काय कन्सिडर कराल? आपली नेहमीची सवय म्हणायला काही हरकत नाही, नाही काय? तर P द स्विच, the switch S1, Q the switch S2, R the switch S3. आता S4 ला जर मी S म्हटलं तर चांगलं वाटत नाही. असं तर कधी होत नाही. एखादा मुलगा उभा आहे, त्याचं नाव वैभव आहे ना, त्यालाच प्रश्न विचारला का रे बाबा वैभव तुझं नाव काय? असं करणं काही चांगलं नाही. त्यामुळे आपण काय करतोय की S4 ला S न घेता त्याच्या समोरचे घेतोय अल्फाबेट्स, दॅट इज U. T घेतो आहे T. द स्विच S4. त्यानंतर T झाल्यानंतर U घेतो आहे U. द स्विच S5. या पद्धतीने आपण स्विचेस कन्सिडर करतो आहे. L दी लॅम्प, कॅपिटल L. ओके, आता एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आता त्याचा लॉजिकल एक्सप्रेशन लिहायचं आहे. सो सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म काय? S1 and S2 are in series, so P and Q. Give the bracket. या सर्किटला हा पॅरलल आहे, so R. S3 single quat means negation R. परत हा याला पॅरलल आहे, so R. negation U, negation T. S5 quat or negation U. आणि या होल सर्किटला हा दुसरा सर्किट कशामध्ये आहे? सिरीज मध्ये. आणि म्हणून इथे अँड परत S1 and S2 are in series, so P and Q. याला हा पॅरलल आहे म्हणजेच R. S3, S4 and S5 are in series, so R and T and U. आणि आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म. आणि आता जर याला सिम्प्लिफाईड करायचं असेल तर काय करा? थोडंसं ऑब्झर्व करा. P and Q इज कॉमन. आणि मी जर याला हा पूर्ण याला जर ब्रॅकेट दिलेला असेल या पद्धतीने तर तुम्हाला इथे निगेशन दिसतंय. इथे RTU दिसतो आहे. इथे ऑर आहे, इथे ऑर आहे, इथे अँड आणि इथे अँड आहे. म्हणजे डिमॉर्गन्स लॉ यूज करू शकतो. येस, डिमॉर्गन्स लॉ नुसार जर आपण पाहिलं तर P and Q or negation of R and T and U. And P and Q or हा झालेला आहे R and T and U. तर हा
कुठला लॉ आपण यूज केलेला आहे, दॅट इज डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ इथे आपण यूज केलेला आहे. आफ्टर डी मॉर्गन्स लॉ थोडस ऑब्झर्व करा, याला मी म्हणतोय पी आणि याला जर क्यू म्हणतो आहे तर पी ऑर क्यू झालेला आहे. इथे सुद्धा पी ऑर क्यू आहे, इथे निगेशन क्यू आहे, म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. सो अकॉर्डिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ P and Q are, and now in the bracket, negation of R and T and U, middle and आहे, that is R and T and U. Bracket complete. तर इथे जो तुम्ही लॉ यूज केलेला आहे दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा झालेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आफ्टर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, negation of this bracket, this and this both brackets are same, मग हा निगेशन आहे आणि हा तोच ब्रॅकेट आहे, म्हणजेच कॉम्प्लिमेंट लॉ यूज करतो आहे. सो P and Q or according complement law, its answer is what? Negation P and P means काय झालेला आहे, that is F. तर हा झालेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ झाल्यानंतर इथे तुम्हाला कुठला लॉ यूज करता येईल, आयडेंटिटी. अकॉर्डिंग आयडेंटिटी लॉ P and Q or F, आन्सर इज P and Q and this is आयडेंटिटी लॉ. काय झालेला आहे, खोदा पहाड और निकला चूहा. एवढं आपल्याला भेटलेलं आहे. एवढे सारे स्विचेस होते. लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण फिटिंग करतो ना, तर आपल्याला असे स्विचेस पाहायला भेटतात. जिथे एक स्विच पाहिजे तिथे 3-4 स्विच लावले जातात, बरोबर. तर तुम्हाला आता या पद्धतीने लक्षात येईल की किती स्विचेस आपण कसे लावायला पाहिजे. सो P and Q झालेला आहे. आणि आफ्टर दॅट वी वॉन्ट द सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. द simplified switching circuit is आता simplified switching circuit काय असेल, तर अगदी सिंपल आहे. फक्त P आणि Q पाहिजे. सो कशामध्ये आहे, and मध्ये आहे. and means what, series. and so this is P means S1, Q that is S2. आणि बस याला आता इथे बॅटरी आणि इथे लॅम्प लावून टाका, उजेड प्रकाश आपल्या घरामध्ये होऊन जाईल. ओके. तर या पद्धतीचं स्विचिंग सर्किट तिथे आपल्याला ड्रॉ करता आलं असतं. किती स्विचेस लावलेले आहेत ते व्यवस्थित पहा आणि त्याला सिम्प्लिफाईड करत चला. लॉज व्यवस्थित यूज करा, ऑटोमॅटिकली आन्सर आपल्याला सापडते. द नेक्स्ट प्रॉब्लेम, द सोल्युशन. स्विचेस किती पद्धतीच्या किती टाइपचे आहेत ते पाहूया. S1, S2 आणि S3 आपल्याला दिसतोय. सो लेट P द स्विच S1, Q the switch S2, R the switch S3 आणि त्यानंतर L the lamp capital L. The lamp capital L. आता P झालेला आहे the switch S1, Q झालेला आहे the switch S2, R the switch S3 आणि L the lamp capital L. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला याचा पाहिजे आहे लॉजिकल एक्सप्रेशन किंवा यालाच म्हणतो आहे सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म इज S1, S2 and S1 quat, that is P सिरीज मध्ये आहे, जे and Q and परत सिरीज मध्ये आहे, म्हणजे निगेशन P. त्या सर्किटला परत पॅरलल मध्ये आहे, सो OR. S1 quat means negation P and Q and R. परत OR. P and Q and R. परत OR. P and negation Q
अँड आर. तर या सर्किट डायग्राम वरून आपण हा लॉजिकल एक्सप्रेशन इथे लिहिलेला आहे, याला बोलतो आपण सिम्बॉलिक फॉर्म. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. घाबरून जाऊ नका, मोठा आहे म्हणून कठीण आहे असं नाही, अगदी सोपी आहे. आता सुरुवातीच्या ब्रॅकेट मध्ये पहा, इथे पी आणि इथे निगेशन पी आलेला आहे. ऍड आहे म्हणजेच आपण काय करू शकतो आहे, पी अँड क्यू अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी अँड क्यू असं सुद्धा लिहू शकतो आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कोम्युटेटिव्ह लॉ मध्ये आपण इंटरचेंज करू शकतो. आणि म्हणून यामध्ये पी अँड निगेशन पी अँड क्यू म्हणजेच मी या दोघांमध्ये इंटरचेंज केलेला आहे. सो वी यूज द कोम्युटेटिव्ह लॉ. आणि का बरं केलेला आहे, तर कारण पी अँड निगेशन पी आपल्याला लॉ सापडतोय, दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. सो ऑर P negation P and Q and R, or P and Q and R, or P and negation Q and R. इथे जो लॉ यूज केलेला आहे that is commutative law. हा झालेला आहे commutative law. After that, P and negation P. P and negation P. So complement law. According complement law, its answer is F. F and Q or negation P and Q and R, or P and Q and R, or P and negation Q and R. तर हा कुठला लॉ यूज केलेला आहे, that is complement law. व्यवस्थित पहा, F and Q, answer is F. Identity law. So F or negation P and Q and R, or P and Q and R, or P and negation Q and R, and this is what. तर हा झालेला आहे आयडेंटिटी लॉ. परत तुम्हाला इथे काय दिसतोय, F or this. F or this म्हणजे परत आयडेंटिटी लॉ नुसार काय झालेलं आहे, तर F or जर असेल तर आन्सर झालेला आहे निगेशन P and Q and R, or P and Q and R, or P and negation Q and R. तर हा झालेला आहे which law, तर आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता एवढं झाल्यानंतर त्या दोघांमध्ये ऑब्झर्व करा. समजा जर मी म्हणतो आहे की हा Q and R आहे, इथे सुद्धा Q and R आहे, तर यामध्ये हे दोन कॉमन आहे, या दोघांमध्ये अँड आहे, या दोघांमध्ये अँड आहे, आणि इथे ऑर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कडे आपण जाऊ शकतो. सो अकॉर्डिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय होणार, तर निगेशन P और P and Q and R, Q and R, or आहे P and negation Q and R. तर इथे जो लॉ यूज आपण केलेला आहे that is distributive law. So distributive law. परत लक्षात घ्या, याला चेक करून पहा. Q and R is the common, so Q and R, Q and R and negation P आलेला आहे, और दोघांच्या मध्ये आहे Q and R and P आलेला आहे, म्हणजेच हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे आपण यूज करू शकतो. सो निगेशन P और P मीन्स व्हॉट, P आहे निगेशन P आहे, म्हणजे याचा अर्थ कॉम्प्लिमेंट लॉ. अकॉर्डिंग कॉम्प्लिमेंट लॉ इट्स आन्सर इज T. याचा आन्सर झालेला आहे T. And Q and R, or P and negation Q and R. तर हा झालेला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. T and Q and R, T and Q and R म्हणजे एवढ्या याच्यामध्ये आपण कुठला लॉ यूज करणार, that is identity law. So its answer is what, Q and R, or P and negation Q and R.
आणि इथे झालेला आहे दॅट इज आयडेंटिटी लॉ. हा झालेला आहे आयडेंटिटी लॉ. आता यानंतर परत आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मी जर ऑब्झर्व केलं तर या दोघांमध्ये आर कॉमन दिसतो आहे आणि मी याला एक स्टेटमेंट म्हणतो आहे आणि हा क्यू झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ आरला जर मी बाजूला काढलं तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. सो क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू आणि इथे झालेला आहे अँड आर. आरला बाजूला काढलेला आहे. आर अँड क्यू आहे. आर अँड धिस ब्रॅकेट आहे. म्हणजे याचा अर्थ इथे विच लॉ, कुठला लॉ यूज केलेला आहे तर परत इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलेला आहे. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता यामध्ये परत इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. म्हणजेच क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू अँड आर. म्हणजेच कुठला लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाल्यानंतर परत यामध्ये क्यू ऑर निगेशन क्यू म्हणजेच कॉम्प्लिमेंट लॉ. सो क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू मीन्स टी. तर इथे झालेला आहे दॅट इज कॉम्प्लिमेंट लॉ. परत यामध्ये क्यू ऑर पी अँड टी म्हणजेच हा झालेला आहे दॅट इज आयडेंटिटी लॉ. सो अकॉर्डिंग आयडेंटिटी लॉ काय होणार तर आन्सर इज क्यू ऑर पी अँड कोण आहे आर. सो विच लॉ, आयडेंटिटी लॉ. आणि आता हा झालेला आहे सिम्प्लिफाईड फॉर्म. याचा आपल्याला पाहिजे आहे स्विचिंग सर्किट. सो सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट इज. आता सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट याचा काय असेल, अगदी सिंपल आहे. क्यू ऑर पी मीन्स पॅरलल. आर आहे म्हणजेच पॅरलल झालेला आहे. Q means S2, P means S1 and means series. R आहे S3 आणि हा झालेला आहे लॅम्प अँड हिअर बॅटरी. ओके. आणि या पद्धतीचं हे झालेलं आहे सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम. एवढी मोठी स्विचिंग सर्किट डायग्राम होती आणि एवढी छोटी सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम आपल्याला मिळालेली आहे. जरी लॉजिकल एक्सप्रेशन मोठं वाटत असेल तरी आपण त्याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करत गेलो तर आन्सर आपल्याला सापडते. ओके. गुड लक फॉर असाइनमेंट.